जिल्हा परिषद गटामध्ये कोणता उमेदवार उभा आहे आणि तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहणार? आता जिल्हा परिषद मध्ये उमेदवार उभे आहेत, पण त्यांच्यापैकी माझं जे प्रेम आहे ते डांगे साहेब. डांगे साहेब आपले जवळचे मित्र आणि अडीअडचणीला आतापर्यंत मित्रांनी साथ दिली, इथून पुढे देणार. आणि दुसरी गोष्ट अशी का बाबा आपण जे मशीन क्लासला जे फॉर्म भरले होते त्याचे मला मशीन आले नाही, मी अपंग आहे, आता चांडगाव सांगत. आणि त्याच्यामध्ये मी वैयक्तिक मशीन घेतली, व्याजाने पैसे काढून मशीन घेतलेली मी. पण माझं आज चांगलं आहे, पण आज चांडगावाची एवढी साथ आहे डांगे साहेबांना, एवढी कुठल्याच गावाची साथ नसेल एवढे मी इथं गोळी देतो तुम्हाला. इतर उमेदवार उभे आहे आणि तुम्ही त्या उमेदवारांचं कसं पाहता? नाही, त्यांच्यावर प्रेम असू द्या, पण आता माझं जे वैयक्तिक प्रेम आहे आणि चांडगावचे जे प्रेम आहे ते फक्त डांगे साहेब. डांगे साहेबांना तुम्ही का पसंती देताय? डांगे साहेबांना म्हणजे अर्ध्या रात्रीला आपण कधी फोन केला तर ते आपल्या कामासाठी उभं राहतात. आणि मी पण लोकांना ते सांगतो, अर्ध्या रात्रीला फोन करा, आपला फोन नाही उचलला तर ते लगेच रिटर्न कॉलिंग करतात का बुवा काही कामाचा अडथळा असेल तर मग ते फोन नाही उचलणार, पण काम झाल्यानंतर ते आपल्याला लगेच कॉलिंग करतात. इतर उमेदवारांवर तुमचा रोष आहे का? नाही, इतर उमेदवारांशी काय आपलं काही त्याने घेणं येत नाही, पण माझं जे प्रेम आहे ते फक्त डांगे साहेबांवरती. बाकीचे उमेदवार बी चांगले आहेत, पण मला आतापर्यंत कोणता उमेदवार वैयक्तिक येऊन भेटलेला नाही का बोलला सुद्धा नाही. पण यांनी मला फोनवरती बोलले. आणि दुसरी गोष्ट का मी गाठी भेटी घेतली इथं कळबाईपाशी. आपण ठामपणे विचार केलाय, चांडो आणि वळसे मळ्यावरती सगळं मतदान आपण डांगे साहेबांना करणार. तुम्ही काय करणार त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी आपण बूथ लावणार वैयक्तिक आणि स्वतः खर्च करणार. आणि चांडगावमध्ये ना मी तिथं ठामपणे दिवसभर उभा राहणार मोकळा वेळ काढून. काय नाव तुमचं? आणि मला मशीन बी देणार आहे ते, त्यांनी मला शब्द दिलेला आहे, तुम्हाला जरी मशीन जरी वरून नाही भेटली तर मी खर्चाने मशीन तुम्हाला घरपोच करणार आहे. आणि तुमचं हाय तसं टेलरिंग काम चालू करा, काही मशीनीमुळे अडथळा आणू नका. नाव काय तुमचं? गोरक्ष बाबाजी वळसे.